आपल्या लाभार्थ्याची निवड करणारे म्हणजे कृषी खातं असो, आरोग्य खातं असो, महसूल खातं असो, बांधकाम खातं असो, सर्व योजना आपल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोच करणारे सर्व शासकीय अधिकारी यांचं मनापासून आभार मानतो। आणि आपल्या बागलाण तालुक्याचा इतिहास पाहिला त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सत्तेवर आले आणि गेल्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं असेल की आपला बागलाणचा विकास कसा झाला आहे आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो। आम्ही ज्यावेळेस 2019ला आमदार म्हणून तुम्ही मला निवडून दिलं, त्याच्यापूर्वी पण तुम्ही मला प्रचंड मताने निवडून दिलं, पण आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांना यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साल्हेर भूमीमध्ये जेव्हा आम्ही साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी गेलो आणि साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी माती आमच्या कंपाळाला लावली आणि त्या दिवशी सांगितलं की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक इथं तयार करायचं आहे। आणि योगायोगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आपला साल्हेर किल्ला हा युनेस्कोच्या यादीमध्ये दाखल करण्याचं धाडस आपल्या बागलाणच्या जनतेच्या आशीर्वादाने आपल्या नेत्यांनी केलं। मी मनापासून देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं मंत्रिमंडळाचा आभार मानतो। अनेक योजना आपल्या या तालुक्यात आल्या आहेत। मग रस्त्यांचे प्रश्न पाहिले असतील, आपण कातरवेला गेला तिथून जर सुरुवात केली तर आपण भेमोड्यापर्यंत गेला तर आपल्या रस्त्यांची परिस्थिती आपल्याला माहिती। आपण वगाण्याला गेलो, आपण राहुलला गेलो तर तिथून तर आपल्या सटाण्यापर्यंत रस्त्यांची अवस्था आपल्याला पाहायला मिळाली असते। आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये अगदी खैरात, इस्की, शेवटच्या घटकापर्यंत उबड्या हनुमान इथंपर्यंत आपली हात आहे, गुजरातच्या बाँड्रीपर्यंत इथंपर्यंत रस्त्यांचे जाळं प्रामुख्याने आपल्या भारतीय जनता पार्टीचे आपले नेते देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून चांगल्या पद्धतीने आज रस्त्यांचं जाळं तयार झालं आहे। अनेक रस्ते आणि पुलं आपल्या या तालुक्यात आणले आहेत। सटाणा शहराचा विषय घेतला, संघाच्या मार्केट कमिटीच्या मागच्या बाजूला जो रस्ता आहे तो पूर्वपरत आजमीर सौंदर्यापर्यंत घेण्याचं काम सुद्धा आपल्या या सरकारने केलं आहे। अनेक क्रांतिकारक निर्णय घेतला आहे। शेवटच्या घटकापर्यंत अगदी सटाणा शहरामध्ये मातंग समाजाची जी स्मशानभूमी असेल त्या स्मशानभूमीपर्यंत विकासाचं कामं घेऊन जाण्याचं काम सुद्धा आमदार या नात्याने देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आजपर्यंत आपण केलं आहे। अनेक योजना आहेत, अनेक योजनांच्या माध्यमातून आता आपले तहसीलदार चावडे साहेब यांनी एक सविस्तर अशाला प्रस्तावित केलं। चावडे साहेबांनी आपल्याला सांगितलं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी एक संकल्पना राबवली की जिथं आपलं शेत असेल ते शेत पादनपर्यंत रस्ता आपल्याला तयार करायचा आहे। येणाऱ्या काही दिवसात आपल्या बागलाण तालुक्यातील 172 गावांमध्ये जिथं जिथं वाड्यापाड्यावर आपला शेतकरी राहत असेल तिथंपर्यंत आपण रस्ता घेऊन जाण्याचं काम भविष्यात आपण करणार आहोत। त्याला मदत आपल्या महसूलचे अधिकारी आपले जिल्हाधिकारी एकांत साहेब, प्रांत अधिकारी शेलार साहेब आणि दुसरे तहसीलदार चावडे साहेब यांच्या सहकार्याने 100% रस्ता पांढरण रस्ता योजना आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर आम्ही या 5 वर्षात घेऊन जाणार आहोत। अनेक योजना महसूलच्या बाबतीत असतील, मग त्या आपल्या गावठाणच्या जागा आपल्या नावाने करायच्या असतील, आपल्या लोकांना गावठाणची जागा नसेल त्या जागा आपल्याला देण्याचं काम असेल, बेघरांना वाळू मिळत नसेल तर त्या वाळूला परमिट देण्याचं काम असेल, अनेक योजना आपण या बागलाण तालुक्यात प्रामुख्याने घेत आहे। आणि महसूलचा जे जे काही प्रश्न असतील ते सर्व प्रश्न आपल्या बांधावर सोडण्याचं काम आपल्या प्रशासकीय अधिकारी आणि आमदार या नात्याने तुमच्याबरोबर तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण करत आहोत। आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं, आरोग्याच्या अनेक अशा योजना आहेत, त्या योजना आपल्या तळागाळापर्यंत पोहोच करण्याचं काम आरोग्य अधिकाऱ्यांना आपल्या माध्यमातून आपण सतत करत असतो। अगदी आपल्या भागात आपल्या कुमारी माता असतील, त्या कुमारी मातांच्या लग्नाच्या बाबतीत सुद्धा काही नियम असतील, ते नियम सुद्धा आपण ग्रामपंचायतीच्या लेवलवर जाऊन सोडवण्याचं काम करत असतो। मग गावाच्या विकासासाठी ज्या योजना असतील त्या योजना BDO साहेब, ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकाच्या माध्यमातून सर्वांच्या समस्या सोडवण्याचं काम आज आपण करत आहोत। अनेक योजना आहेत। आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं, आता बाक्षीला आपण 100 कोटीचं ग्रामीण रुग्णालयाचं उद्घाटन केलं आहे। शेवटच्या टप्प्यात काम आहे। काही दिवसांनी आपलं पेशंट कळवणला जाणार नाही, आपलं पेशंट नाशिकला जाणार नाही, आपलं पेशंट आरोग्याचं मालेगावला जाणार नाही। ते सर्व सोयी सुविधा आपल्या बागलाण तालुक्यात बाक्षी शिवारात होईल ही सर्वांना मी ग्वाही देतो। आणि चांगल्या पद्धतीचं सुसज्ज असं हॉस्पिटल
आपल्या या तालुक्यात सुरू राहत आहे. अनेक योजना आपल्या या तालुक्यात आहे आणि अनेक योजना तालुक्यात करत असताना सर्वांचे आशीर्वाद होते आणि तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आज त्यांचा वाढदिवस आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने बागलांची विकास गंगा ही आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. आणि ती विकास गंगा पोहोच असताना अनेक सिंचनाचे प्रश्न आहेत. तळवडा भायमेर एक्सप्रेस कालवा असू द्या, त्याला आता निधी मंजूर केला आहे. इथं हरणबारी डावा उजवा कॅनल असू द्या, त्याला सुद्धा आपण निधी मंजूर केला आहे. अप्पर पुनद म्हणून आपल्याला वरदान ठरणार की आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चेरापुंजी म्हणून जी गणना केली जाते की अप्पर पुनदची संकल्पना काही दिवसांनी आज आपल्या या बागलाण तालुक्यात राबवणार आहे. त्याला सुद्धा मोठं सहकार्य आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या आशीर्वादाने लागले आहे. आपल्याला वाटत असेल की बागलाणमध्ये एवढी क्रांती कशी झाली, की आपल्या मुख्यमंत्र्यांना एक माहिती आहे की आपल्या बागलाण तालुक्यातल्या खळाची माहिती त्यांना माहिती आहे. बागलाण तालुका हा शेतीप्रधान देश आहे आणि बागलाण तालुक्यात शेतीप्रधान असल्यामुळे कांद्याचा प्रश्न असू द्या, द्राक्षाचा प्रश्न असू द्या, डाळिंबाचा प्रश्न असू द्या. मागच्या वेळेस आम्ही कृषी विभागाकडनं द्राक्षासाठी क्रॉप कव्हरसाठी माझ्या अंदाजाने 10 ते 12 शेतकऱ्यांसाठी निवड दिली आहे. मग द्राक्षाचं जे नुकसान होणार आहे त्याच्यावर क्रॉप कव्हर करण्यासाठी कृषी विभागाकडनं अनेक अशा योजना आणल्या आहेत. आता बाहेर आम्ही कांदा लागवडीचं प्रशिक्षण घेण्यासाठी आपल्या कृषी विभागाकडनं एक मशीन आणलं आहे आणि आमच्या आदिवासी भागामध्ये सोमनाथ जयराम सूर्यवंशी यांना तो लाभार्थी म्हणून ते आज आपण कांदा लागवडीचं एक मशीन आपण दिलं आहे. अनेक अशा योजना आहेत त्या कृषीच्या माध्यमातून असू द्या, आरोग्याच्या बाबतीत असू द्या, ग्रामीण रोजगारच्या माध्यमातून असू द्या, तहसीलच्या माध्यमातून असू द्या, आपलं आधार कार्ड असू द्या, आपल्या पुरवठा अधिकाऱ्याचं काही काम असू द्या, आपल्या बागलाण तालुक्यातील शासकीय अधिकारी आणि आमदार यांचं कसं संगनमत आहे याचं एक ज्वलंत उदाहरण तुम्हाला महाराष्ट्रात कधी पाहायला मिळणार नाही, पण ते बागलाणमध्ये पाहायला मिळालं. आणि त्या अधिकाऱ्यांच्या वतीनं आणि प्रामुख्याने आपले मी अभिमानाने सांगतो सर्व ग्रामपंचायतीमध्ये जे आपले सरपंच आहेत, सरपंच बरोबर जे सर्व डायरेक्टर आहेत, ग्रामसेवक आहेत आणि तिथला जो कामगार बंधू आहे त्या कामगार बंधूंचं आणि प्रामुख्याने माझ्या अशा बहिणींचं ज्या वेळेस आम्हाला कोरोनामध्ये काही अडचण आली त्यावेळेस आमच्या भगिनी त्यांच्या सर्वांच्या दारावर पोचत होत्या आणि आपल्या बंधूंना मदत करत होता. असा हा बागलाण तालुका आहे. अनेक प्रश्न आपल्या या बागलाण तालुक्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आली. खास करून काही दिवसांनी येळझर चारी क्रमांक 8 याला जवळजवळ 50 कोटींची मंजुरी जवळजवळ आजच्या 15 ते 20 दिवसात आपल्याला मिळणार आहे. आपण शब्द आपल्या सर्व बांधवांना द्या. जे पण मी प्रामुख्याने सांगतो अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्न सोडवण्याचं काम शेवटच्या घटकापर्यंत अगदी आपल्या येळझर वाटोळ्यापासून तर तुमच्या राहुल वगैरेपर्यंत आणि बागलाण तालुक्यातील प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत पोहोच करण्याचं काम शासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही सतत करत आहोत.